कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि आधुनिक शेती पद्धती शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी कराड येथे भव्य कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने यशवंतराव चव्हाण कृषी व औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शन जे 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत होणार आहे त्याबद्दल नुकतीच कराड बाजार समितीच्या शिष्टमंडळाला दिली होती. प्रशासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. तदनंतर आज झालेल्या कराड बाजार समितीच्या पत्रकार परिषदेत समितीचे उपसभापती नितीन ढापरे यांनी होऊ घातलेल्या यशवंतराव चव्हाण कृषी व औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शनाबद्दलची अधिकची माहिती माध्यमांना दिली. कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं दरवर्षी आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सव आयोजित करतो. या वर्षी हे आपल्या प्रदर्शनाचं 20वे वर्ष आहे आणि या वर्षी म्हणजे जरी प्रतिवर्षी 24 ते 28 नोव्हेंबर म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त हे प्रदर्शन आयोजित होतं, परंतु आत्ता ज्या आपल्या नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या त्यामुळं ह्या आचारसंहितेमुळे हे प्रदर्शन 1 महिना पुढं आलं आणि आता या वर्षी आपण 26 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये हे आपण प्रदर्शन आयोजित करतोय. या प्रदर्शनामध्ये 26 तारखेला सकाळी 10 वाजता आपल्या परंपरेनुसार अनौपचारिक उद्घाटन हे कराड तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या हस्ते होणार आहे आणि दुपारी 4 वाजता या प्रदर्शनाचा मुख्य उद्घाटन सोहळा होईल. त्यानंतर हे 30 तारखेपर्यंत प्रदर्शन सर्वांना बघण्यासाठी खुलं असेल. या प्रदर्शनाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आता आपण पाहतोय की सगळीकडे AI टेक्नॉलॉजी ही मोठ्या प्रमाणात वापरली जाते आणि ही AI टेक्नॉलॉजी ही आपल्या शेतीमध्ये देखील यावी, शेतीमध्ये देखील आलेली आहे, परंतु त्या AI टेक्नॉलॉजीचा आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना कसा वापर करावा, त्या टेक्नॉलॉजीचं महत्त्व काय आहे आणि या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण अधिकचं उत्पादन कसं घेऊ शकतो किंवा चांगली तांत्रिक शेती, तंत्रज्ञानयुक्त शेती कशी करू शकतो हे या AI टेक्नॉलॉजीमधून इथल्या लोकांना आणि शेतकऱ्यांना समजणार आहे. या AI टेक्नॉलॉजीमध्ये पीक व्यवस्थापन असेल, त्याचबरोबर रोग आणि कीड ओळख, त्याचबरोबर पीक आरोग्य निरीक्षण, पीक कापणीचा अंदाज, पाणी आणि पोषण व्यवस्थापन, त्याच पद्धतीने खत आणि पोषण व्यवस्थापन, या सगळ्या किंवा स्वयंचलित तण काढणे, अगदी तण सुद्धा कसं काढायचं किंवा तण सुद्धा तिथला रोबोट आपल्या शेतीमध्ये आलेलं तण हे कसं काढायचं किंवा तो रोबोट तो तण काढेल इथपर्यंतची टेक्नॉलॉजी आता प्रगत झाली आणि ही प्रगत टेक्नॉलॉजी आपल्या शेतकऱ्यांना कळावी हे याचं प्रामुख्यानं आपण ह्या प्रदर्शनाला AI टेक्नॉलॉजी आणि सेंद्रिय शेतीवर भर देऊन हे प्रदर्शन आपण यावर्षी भरवतोय. त्याच पद्धतीनं ह्या प्रदर्शनामध्ये 100 मोफत स्टॉल असतील जे शेतकऱ्यांना आणि बचत गटांना आपण त्याचा लाभ देणार आहोत. ओके, थँक्यू.